राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिक्त असलेल्या महिला प्रदेशाध्यक्षपदी फायर ब्रँड नेत्या आणि पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी या पदाचा राजीनामा दिल्यापासून म्हणजेच 27 मार्च पासून हे पद रिक्त आहे। रुपाली चाकणकरांची जागा घेणाऱ्या कोण आहेत वैशाली नागवडे? शिवाय 20 मार्च पासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचं काय? चाकणकरांप्रमाणे दोन्ही पदांवर वैशाली नागवडे बसणार की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची माळ अन्य कुणाच्या गळ्यात पडणार? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। रुपाली चाकणकर आउट, वैशाली नागवडे इन, महिला प्रदेशाध्यक्षपदी लागणार वर्णी। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। आगामी निवडणुका आणि पक्ष संघटन बळकट करण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार उपस्थित होते। या बैठकीत पक्षातील रिक्त पद भरण्याबाबत आणि काही महत्त्वाच्या पदांवर फेरनियुक्त्या करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। यापूर्वी या दोन्ही पदांच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर होत्या, मात्र भोंदू अशोक खरात प्रकरण घडलं आणि हेच प्रकरण चाकणकरांना भोवलं। अखेर या प्रकरणी चाकणकरांना दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा लागला। 20 मार्च रोजी त्यांनी राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा तर 27 मार्च रोजी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। तेव्हापासूनच रिक्त असलेल्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी वैशाली नागवडे यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली। आता तुम्ही म्हणाल की कोण आहेत या वैशाली नागवडे? पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या, सध्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून कार्यरत, मूळच्या पुणे जिल्ह्यातील दौंडच्या, सध्या पुण्यात वास्तव्य, पुण्यातील SP कॉलेजमधून वाणिज्य शाखेच्या पदवीधर, सर्वसामान्य कुटुंबातून महानंदा दूध संघाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास, 2022च्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत चालल्यानं आल्या होत्या चर्चेत, 2007 ते 2012 या काळात दौंड पंचायत समिती सदस्य, 2009 मध्ये राज्य शासनाच्या पंचायत राज समितीच्या अध्यक्ष, 2005 ते 2016 या काळात महानंद दूध संघाच्या संचालिका, तर 2013 ते 2016 या काळात अध्यक्ष, 2013 मध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड अर्थात NDDC संचालक, पक्षाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष तसेच प्रदेश सरचिटणीस म्हणूनही केलंय काम। एकूणच काय तर सुनेत्रा पवार भाकरी फिरवणार, पक्षात मोठे फेरबदल घडणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। पक्षाकडून जिल्हा बँक संचालक पद, महिला आयोग्य अध्यक्षपदासाठी विचार केला जात नसल्यानं वैशाली नागवडे यांनी अनेकदा यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती। आता मात्र त्यांना थेट पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। थोडक्यात दौंडच्या स्थानिक नेत्या, पक्षनिष्ठ, आक्रमक, थेट भिडणाऱ्या आणि सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीय म्हणून वैशाली नागवडे यांना मोठी जबाबदारी मिळण्याची चिन्ह आहेत। पण शेवटी प्रश्न उरतो तो राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा। 20 मार्च पासून रिक्त असलेल्या या पदावर कुणाची वर्णी लागणार? एक व्यक्ती एक पद यानुसार पद वाटप होणार की पूर्वीप्रमाणे दोन्ही अध्यक्षपदांची माळ एकाच व्यक्तीच्या गळ्यात पडणार? रुपाली चाकणकर यांचं काय? खरात प्रकरणामुळे राजकीय कारकीर्द धोक्यात आलेल्या आणि त्यामुळे पक्षाच्या वर्धापन दिनी गैरहजर राहिलेल्या रुपाली चाकणकरांचं काय? भविष्यात चाकणकरांचं राजकीय पुनर्वसन होणार की त्यांना वेटिंगवरच राहावं लागणार? या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार आणि ती कोण देणार? तुर्तास तरी चाकणकर आउट, नागवडे इन। भविष्यात रुपाली चाकणकरांचं राजकीय पुनर्वसन होणार की नाही होणार? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।